अमरावती येथील नवीन डफरीन हॉस्पिटलमधील लहान मुलांच्या NICUमध्ये आग लागल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत 3 चिमुकल्यांचा मृत्यू झाला असून 6 मुले जखमी झाली आहेत. घटनेची माहिती मिळताच रुग्णालयातील नर्सेसनी प्रसंगावधान राखत तत्काळ मदतकार्य सुरू केले. त्यांच्या तत्परतेमुळे 6 चिमुकल्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. आज माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी डफरीन हॉस्पिटलला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णालय प्रशासन तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून दुर्घटनेची सविस्तर माहिती घेतली. NICUची सुरक्षा व्यवस्था, आग लागण्याचे कारण आणि दुर्घटनेदरम्यान करण्यात आलेल्या बचाव कार्याचीही त्यांनी माहिती घेतली. आता हे व्हेंटिलेटर ब्लास्ट झालं असं एक्सप्लेनेशन देतात आहे. आणि हे पहिल्याच वेळा नाहीये, याच्या आधी पण 2 वर्ष आधी असं झालं होतं. ते 2 वर्ष आधी झालं होतं म्हणून नवीन बिल्डिंग, नवीन सगळं महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला मी पालकमंत्री असताना या बिल्डिंगची मंजुरात आहे. उद्घाटन करायला फार वलवल असते या लोकांची. काय डेव्हलपमेंट केली, काय केली हे मला राजकारण नाही बोलायचं आहे. पण सप्लायर कोण होता, ते इन्व्हर्टर मध्ये फॉल्ट होता का, व्हेंटिलेटर मध्ये फॉल्ट होता का, इलेक्ट्रिक कनेक्शन्स मध्ये त्या ठिकाणी फॉल्ट होते का व्हेंटिलेटर का फुटतं, म्हणजे तिथं फॉल्टी व्हेंटिलेटर्स दिलेले आहेत. 56% कमिशनवालं सरकार हे आहे आणि हे 56% कमिशनवालं सरकार याच्यावर दोषीच आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. इन्फ्रामॅन म्हणून घेत असताना गरिबांकडे पण लक्ष दिलं गेलं पाहिजे. डफरीनमध्ये कोणी श्रीमंताचं लेकरू येत नाही. इथं गरिबाचंच लेकरू या ठिकाणी होतं. जी पोरं मृत्युमुखी पडली त्यांना मोठ्या प्रमाणात कंपेन्सेशन 3 आणि 4 लाख देऊन हे चालणार नाही बाबा. इथं जरा बघा, संसार थाटायला एखादं लेकरू NICU मध्ये त्या ठिकाणी म्हणजे काय बोललं पाहिजे, मला शब्द कमी पडतायत. निषेध आहे या सगळ्या गोष्टींचा. लक्ष द्या, इन्फ्रामॅन इन्फ्रास्ट्रक्चरकडे थोडंसं लक्ष द्या. हे कोण सप्लायर्स आहे त्यांच्याकडे जरा कडक लक्ष द्या. कधी आदिवासी विभागाचे पोरं त्यांना फूड पॉयझनिंग होतं, कधी डफरीनमधले आग लागते, कुठं काय होतं, कोणाला जेवण भेटत नाही, इथं डॉक्टर्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाहीये. हे सगळं बंद करा. हे 56% कमिशनचं सरकार आहे असा माझा थेट आरोप आहे. आणि आरोपच नाही, हे सिद्ध झालेलं आहे. ह्यांना काही घेणं देणं नाही आहे गरिबाचं. हे गरिबांकडे लक्ष देत नाही. या दुर्घटनेची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असून या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट झाले पाहिजे. तसेच रुग्णालयातील अग्निसुरक्षा व्यवस्था आणि आपत्कालीन यंत्रणेची तातडीने तपासणी करून भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या चिमुकल्यांच्या कुटुंबियांप्रती यशोमती ठाकूर यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या असून जखमी मुलांना योग्य आणि तातडीचे उपचार मिळावेत याबाबत प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या. झालं पाहिजे असं नको व्हायला.